केलं. सर्वांना नमस्कार. माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत असावा अशी मी अपेक्षा करतो. सह्याद्री शिक्षण संवादाचा आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा आपला हा एपिसोड आहे. आजच्या ह्या एपिसोडमध्ये एक छोटासा बदल झालेला आहे. आणि तो बदल अशा स्वरूपाने आहे की आपल्याला कल्पना असेल, आपल्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सन्माननीय प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी साहेब यांची कालच बदली झालेली आहे. ते आता प्रधान सचिव कृषी व मत्स्योद्योगचे बनलेले आहेत आणि साहेबांनी आज सकाळीच त्याचा पदभार, नवीन कार्यालयाचा पदभार हा स्वीकारलेला आहे. त्यामुळे आज आपल्याकडे दुपारनं बी वेणुगोपाल रेड्डी साहेब हे आपल्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे नवीन प्रधान सचिव म्हणून नियुक्त झालेले आहेत. आणि आजच खरं तर त्यांचं सगळं जॉईनिंग आणि साहेबांना डिपार्टमेंट समजून घेणं हा प्रकार असल्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये नक्की आपण साहेबांना विनंती करू आणि ते येतील. त्यामुळे कालच हा बदल झाला, कालच ह्या बदल्यांच्या ऑर्डर्स आल्या आणि त्यामुळे आपला सह्याद्री शिक्षण संवाद हा जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी सन्माननीय विकासचंद्र रस्तोगी साहेब यांनी सांगितलं की माझं आजच्या प्लॅटफॉर्मला येणं संयुक्तिक राहणार नाही, कारण मी आता ह्या विभागाचा भाग राहिलेलो नाहीये. त्यामुळे आम्ही सन्माननीय शिर्के साहेबांना विनंती केली काल की सर, हा विषय आहे, अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे आणि सह्याद्री शिक्षण संवाद हा जो आपण व्याख्यानमाला ही सुरू केलेली आहे, साप्ताहिक व्याख्यानमाला आहे, ऑनलाईन व्याख्यानमाला आहे आणि ती अखंडितपणे चालू आहे. आजचा 7वा हा त्याचा महत्त्वपूर्ण एपिसोड आहे आणि आम्हाला ती निरंतर पद्धतीने चालवायची आहे. तर मी साहेबांना विनंती केली काल की सर, आपण आज आमच्या व्यासपीठावरती यावं. त्यांचं अत्यंत व्यस्त शेड्यूल होतं, तरी देखील सरांनी आमची विनंती ही मान्य केली आणि त्यांनी सांगितलं की उच्च शिक्षण आणि महाराष्ट्र या विषयावरती आज मी प्रेझेंटेशन देईल आणि त्यामुळे आज आपल्या सह्याद्री शिक्षण संवादाच्या व्यासपीठावरती सन्माननीय डी शिर्के साहेब, शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आज आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि ते आज उच्च शिक्षण आणि महाराष्ट्र या विषयावरती आपलं प्रेझेंटेशन देणार आहेत. त्याचबरोबर मी आज खुद्द त्यांच्याबरोबर कोल्हापूरमध्ये आहे. आज माझ्या इथं विभागीय स्तरावरच्या सहसंचालक आणि इतर प्राचार्य शिक्षकी संघटनांबरोबरच्या बैठका असल्यामुळे माझा आज कोल्हापूर दौरा होता. त्यामुळे मी स्वतः आज शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सभागृह, मॅनेजमेंट काउन्सिल सभागृहामध्ये, व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये आज त्यांच्याबरोबर आहे. आज आमच्या या ठिकाणी विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू, कुलसचिव, त्याचप्रमाणे FAO आहेत, त्यांचे डायरेक्टर एक्झाम, डीन्स, आज सगळेच जण या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. मी आपल्या सगळ्यांचे आजच्या या सह्याद्री शिक्षण संवाद ह्या 7व्या एपिसोडमध्ये अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. शिर्के साहेबांना याची पूर्ण कल्पना आहे की हा कशासाठी हा व्यासपीठ तयार केलं गेलेलं आहे. विशेष करून राष्ट्रीय पातळीवरती उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे महत्त्वपूर्ण गुणात्मक बदल होत आहेत, या गुणात्मक बदलांची माहिती ही आपल्याकडे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी. विशेष करून विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी विशेष करून ग्रामीण भागामधल्या आपल्या प्राध्यापक वर्गापर्यंत ही सगळी माहिती सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्याला त्यांच्यापर्यंत कम्युनिकेट करता यावी, यासाठी जाणीवपूर्वक हे व्यासपीठ आपण मराठी भाषेमधनच आपण चालवतो आहोत पहिल्या याच्यापासनं. आणि त्या शृंखलेमध्ये आज आपल्याकडे शिर्के साहेब आहेत. मी फारसा वेळ घेणार नाही. आज आपल्याला शिर्के साहेब या व्यासपीठावरती आपल्या 12 कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आज या ठिकाणी सहभागी झालेत. महाराष्ट्र शासनाची NEP इम्प्लिमेंटेशन साठी स्टिअरिंग कमिटी जी आहे त्याचे सन्माननीय सदस्य देखील आज जॉईन झालेले आहेत. आज राज्यभरातनं सर्व प्राचार्य, संस्थाचालक आज या ठिकाणी जॉईन झालेत. आमचे सहसंचालक हायर एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशन हे देखील जॉईन झालेले आहेत. संचालक तंत्र शिक्षण डॉक्टर विनोद मोहितकर पण आज या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि सन्माननीय शिर्के साहेबांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं जे प्रेझेंटेशन आहे हायर एज्युकेशन अँड महाराष्ट्र अशा स्वरूपाने आहे, उच्च शिक्षण आणि महाराष्ट्र, या आपलं प्रेझेंटेशनला सुरुवात करावी. साहेब साधारणतः 30 ते 35 मिनिटं या विषयावरती बोलतील आणि त्यानंतर आपल्याकडे करमळकर सर जॉईन झालेले आहेत, ते अध्यक्षीय समारोप करतील. मी पुन्हा एकदा शिर्के साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनला, आपल्या सादरीकरणाला कृपया सुरुवात करावी. शिर्के साहेब. सर्वांना नमस्कार. आजच्या सह्याद्री शिक्षण संवाद या साप्ताहिक व्याख्यानमालेच्या निमित्तानं आमच्यासोबत आज महाराष्ट्र राज्याचे संचालक उच्च शिक्षण
डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आहेत, माझे सगळे सहकारी आहेत. आणि व्हर्च्युअली आपण अकृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, पदाधिकारी, स्टिअरिंग कमिटीचे, NEP स्टिअरिंग कमिटीचे सन्माननीय सदस्य, जॉईंट डायरेक्टर वेगवेगळ्या विभागाचे, तसेच तंत्रशिक्षणाचे संचालक डॉक्टर मोहितकर, प्राचार्य महोदय, शिक्षक आणि सर्व सन्माननीय जॉईन झालेले सगळेच ऑडियन्स. आज खरं म्हणजे हायर एज्युकेशन अँड महाराष्ट्र म्हणजे उच्च शिक्षण आणि महाराष्ट्र या विषयावर काही वेळ मी आपल्याशी संवाद साधेल. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी विद्यापीठ स्तरावर आणि स्वायत्त महाविद्यालय स्तरावर होऊन 1 वर्ष झालं आणि आता संलग्नित महाविद्यालयामध्ये आता एक टर्म जवळजवळ होते, त्यातला एक सेशन पण होतोय, काहींच्या परीक्षा पण झाल्या असतील. उच्च शिक्षणाच्या बाबतीत गेल्या 5-1 वर्षामध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर आमूलाग्र असे बदल आपल्याला पाहायस मिळत आहेत. त्याच्यामध्ये क्लस्टर विद्यापीठाचा समावेश असेल किंवा स्वायत्त महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रानं घेतली गती असेल आणि अर्थातच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी असेल, या सगळ्यामध्ये आपण खूप गतीनं पुढे निघालेलो आहोत. पण ज्या वेळेला आपण या गतीनं पुढे जातो आहोत त्यावेळेला एकूण आपला देश आणि आपलं राज्य हे कशा पद्धतीनं एकमेकांसोबत चाललेलं आहे याचा थोडासा आढावा घेणं आणि आपण काही गोष्टी करायला पाहिजेत याबद्दल चिंतन करणं, या दृष्टीनं या व्याख्यानाचं मांडणी करायचा माझा प्रयत्न राहील. बऱ्याच गोष्टी इम्पिरिकली ज्या अवेलेबल आहेत त्या गोष्टीवरच मी बोलणार आहे. त्यामुळं काही गोष्टी हार्ड फॅक्ट्स आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असतील, पण प्लीज बेअर विथ मी ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन. काही गोष्टींची रिपिटेशन होण्याची शक्यता आहे, परंतु त्याचा एक फ्लो मेंटेन राहण्यासाठी मी त्या सगळ्या बाबींचा समावेश करतोय. आपल्याला माहीत आहे की आपलं राष्ट्रीय शैक्षणिक जी काय सिस्टम आहे किंवा हायर एज्युकेशन सिस्टम आहे, ती सिस्टम जी आहे ती अपेक्स बॉडीपासून सुरू होते. याच्यामध्ये आपल्या सर्वांना जवळची असणारी जी अपेक्स बॉडी आहे ते युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन आणि AICTE आणि मग इतर ICSSR आहे, मेडिकल कमिशन आहे, बार कौन्सिल आहे, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर आहे, NCT आहे, अशा बऱ्याचशा बॉडीज आहेत. आणि मग आपल्या उच्च शिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, आपल्यासारख्या स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आपल्या राज्यामध्ये पण आलेल्या आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत. जवळजवळ मोठ्या प्रमाणात जवळजवळ 150च्या वर इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आहेत. त्याच्यामध्ये IIMs, IISc, IISER आहेत, IITs आहेत, IIITs आहेत. लँग्वेजसाठी काही इन्स्टिट्यूशन्स आपण एस्टॅब्लिश केलेले आहेत नॅशनल लेवलला, इन्स्टिट्यूशन ऑफ इमिनन्स आहेत आणि संस्कृत आणि वैदिक इन्स्टिट्यूशनचा पण समावेश आहे. त्यामुळे या सगळ्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आपला जो 18 वर्षानंतरचा जो विद्यार्थी आहे त्याला आपण शिक्षित करायचं काम या सगळ्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आपण करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीचा रोल पण तितकाच महत्त्वाचा आहे. तर आपण ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशनचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्या देशाची उच्च शिक्षणाची व्याप्ती किती आहे याचा पण थोडासा आपण आढावा घेणं त्या निमित्तानं आवश्यक वाटतं. मला वाटतंय गेल्या 10-1 वर्षामध्ये युनिव्हर्सिटीच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. त्याला बरीच कारणं आहेत, त्यामध्ये धोरणाचा एक भाग आहे. आपण छोटी 3-3 महाविद्यालयाचं एक क्लस्टर युनिव्हर्सिटी करायचा जसा आपला प्रयत्न आहे त्या पद्धतीनं युनिटरी युनिव्हर्सिटीज पण होत आहेत, काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज पण होत आहेत. तर साधारणतः AICचा जो 2020-21चा डेटा आहे, जो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या पोर्टलवर डॅशबोर्डवर आहे, तिथली जी माहिती सांगते ती मी आपल्यासमोर सादर करतोय. साधारणतः 1323 युनिव्हर्सिटीज आता आपल्या देशामध्ये आहेत. आता त्याची जी स्प्लिट आहे तो मी पुढे त्या डिटेल्समध्ये जात नाही आहे, पण त्याच्यामध्ये सेंट्रल किती आहेत, इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स किती आहेत, स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज 463 आहेत. आता हा आकडा आपल्या दृष्टीनं का महत्त्वाचा आहे, कारण या वर्षीच्या NRF मध्ये ही एक कॅटेगरी केलेली आहे, म्हणजे स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये आपलं रँकिंग किती आहे हे सुद्धा पाहण्याची आता आपल्याला सोय झालेली आहे. पूर्वी काय होतं,
NRF रँकिंगमध्ये सगळ्याच युनिव्हर्सिटीज असायच्या आणि त्या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये काय व्हायचं की बऱ्याच वेळेला IITs आणि IIM त्यांचा समावेश असल्यामुळं स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीला स्वतःचं स्थान कुठं आहे ते कळायचं नाहीये. पण यावेळेला आता त्याचं रँकिंग वेगळं असल्यामुळं पण ती संख्या पण लक्षणीय आहे, 463 आहे. आणि त्याच्या बरोबरीनं स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज सुद्धा 488 आहेत. म्हणजे थोडक्यात स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा आकडा हा स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीपेक्षा सुद्धा जास्त झालेला आहे. आणि या दोन्ही मिळून जवळजवळ आपण 900च्या पुढं विद्यापीठं आपल्याला दिसतात. मग ओपन युनिव्हर्सिटीज, डीम्ड युनिव्हर्सिटीज या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्याला दिसून येतो. एकंदरीत या 1323 मध्ये जवळजवळ 70 ते 80% जे आहेत त्या स्टेट पब्लिक ऑर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. ही गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल. त्याच्या पुढे जाऊन आपण असा विचार करतो की ह्या एवढ्या विद्यापीठामध्ये या इन्स्टिट्यूशनमध्ये निंबाळकर हे जरा होत नाहीये, खालती घ्या. नेक्स्ट स्लाइड. नाही ते मागे यायला पाहिजे ना, होत नाही. गिव्ह मी फ्यू सेकंड्स. तिसरी स्लाइड आहे. हा, या जसे विद्यापीठ आहेत तशी कॉलेजची संख्या सुद्धा किती आहे बघणं तितकंच महत्वाचं असेल. तर आपल्याला टोटल कॉलेजची संख्या ही जवळजवळ 52,509 म्हणजे इतकी मोठी संख्या आहे. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की जवळजवळ 90% विद्यार्थी हे ॲफिलेटिंग सिस्टममध्ये आपले शिक्षण घेत असतात. आमच्यासारख्या शिवाजी विद्यापीठाचं उदाहरण घेतलं, आम्ही ज्या वेळेला म्हणतो की आमच्याकडे 2.25 लाख प्लस स्टुडंट आहेत, पण कॅम्पसवरचे स्टुडंट आमचे 7,000च्या दरम्यान असतात. म्हणजे जवळजवळ 90%च्या वर विद्यार्थी हे ॲफिलेटेड सिस्टममध्ये शिक्षण घेत असतात. त्यामुळं ॲफिलेटिंग कॉलेजेसची संख्या जी आहे ती 48,552 इतकी मोठी आहे. मग त्या अनुषंगानं काही कॉन्स्टिट्युएंट कॉलेज आहेत, युनिव्हर्सिटीची कॉलेज आहेत, PG सेंटर्स आहेत आणि रिकग्नाइज सेंटर आहेत. नेक्स्ट प्लीज. स्टँड अलोन इन्स्टिट्यूशनच्या बाबतीत पण काही आपल्याला पाहिलं तर असं दिसून येते की 16,116 ही स्टँड अलोन इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्याच्यामध्ये काही त्याच्या व्यतिरिक्त हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट किंवा इन्स्टिट्यूट अंडर मिनिस्ट्रीज वगैरे, नर्सिंगची कॉलेजेस, पॅरामेडिकलची कॉलेजेस अशा, आणि पॉलिटेक्निकची संख्या आपल्याकडे लक्षणीय आहे. ती जवळजवळ 5,413 आहे. आणि सिंगल फॅकल्टी टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम जो आपण राबवतो त्यासाठी जवळजवळ 4,209 महाविद्यालय आपल्या देशात दिसून येतात. त्यामुळं हायर एज्युकेशन सिस्टीमचा आवाका आहे तो खूप मोठा आहे. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की हायर एज्युकेशन सिस्टम म्हणजे BA, BCom, BSc, BE, BBA, BCA, पण त्याच्या पुढे जाऊन आणि अशा बऱ्याच इन्स्टिट्यूशन्स आहेत की त्यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असतात. आणि 12वी नंतरचे हे सगळे विद्यार्थी असतात. आणि आपल्याकडे 18 ते 23 वयोगटातील GERच्या संदर्भात जो आपण म्हणतो ते विद्यार्थी या सगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये शिक्षण घेत असतात. नेक्स्ट प्लीज. इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सची संख्या सुद्धा चांगली आहे, 158 आहेत. याच्यामध्ये IITs आहेत, IIMs आहेत, नायपर आहेत. या सगळ्या इन्स्टिट्यूशन सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. फक्त बऱ्याच त्या इन्स्टिट्यूशनच्या असतात किंवा जवळजवळ 100% या सिंगल कॅम्पसमध्येच असतात. त्यांच्या कॅम्पसवरच त्यांचं कार्य चालू असतं. आता थोडासा आपण या सगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये विद्यार्थी किती शिक्षण घेत असतात याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जवळजवळ 4,32,68,000 म्हणजे देशामध्ये AICच्या सर्वेनुसार 4,32,00,000च्या वर विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत असतात. आणि मग आता इथं मी आपल्या राज्य आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे हे सांगायचा प्रयत्न करतो. तर हा एनरोलमेंटचा डाग जर बाजूला घेता येईल का, तो एनरोलमेंटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये असं दिसून येतं की आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त एनरोलमेंट ही उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांची दिसून येते. आणि ती जवळजवळ 69,73,000च्या दरम्यान आहे. आणि त्याच्या खालोखाल आपण 45,77,000 ही एनरोलमेंट ही महाराष्ट्राची दिसून येते 2021ची. आता आपण विचार करूया की आपल्या एकूण
4,32,00,000 मध्ये जवळजवळ 45,00,000 आपले आहेत, म्हणजे आपण 10% वरती आहोत. म्हणजे देशातल्या एकूण विद्यार्थी संख्येमध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या संख्येचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ 10% वरती आहे. ही बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे आपलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे म्हणजे शिक्षण देण्यामध्ये कोणतरी स्क्रॅचेस काढते, ते कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते लक्षणीय आहे. आणि पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला मी अशी एक गोष्ट सांगू शकतो की, नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर जी टॉप स्टेट्स आहेत ती कोणकोणती आहेत, तर उत्तर प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, तामिळनाडू आहे, मध्य प्रदेश आहे, वेस्ट बंगाल आहे आणि राजस्थान आहे. तर या जवळजवळ 6 राज्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या 53.32% आहे. म्हणजे देशातल्या सर्व विद्यार्थ्यांपैकी 53 म्हणजे 50%पेक्षा जास्त विद्यार्थी हे आपल्या 6 स्टेट्समध्ये दिसून येतात आणि आपण त्यात 2 नंबरला आहोत. त्यामुळं आपण शिक्षण देण्यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश करण्यामध्ये आघाडीवर आहोत असं म्हणायला काय हरकत नाही आहे. इथं जाता एक गोष्ट मी मुद्दाम सांगतो की उत्तर प्रदेश इथं 1 नंबरला दिसतं आणि 3 नंबरला तामिळनाडू दिसतं. परंतु तामिळनाडूची विद्यार्थी संख्या जी आहे ती 33,00,000 अशी दिसून येते आत्ता इथं. तर त्या तामिळनाडूचा संदर्भ पुढच्या माझ्या प्रेझेंटेशनमध्ये एक वेगळ्या अर्थाने तिथं येईल, त्यावर आपण तिथं जास्त विस्तारानं बोलू. परंतु महाराष्ट्र हा बऱ्यापैकी सिग्निफिकंटली एनरोलमेंटमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. हा मेसेज या स्लाइडद्वारे मी आपल्याला देऊ इच्छितो. अर्थात हा AICची 2021-22चा जो रिपोर्ट आहे त्याच्यावरचा आहे. मधल्या काळामध्ये आणि याच्यामध्ये निश्चितच वाढ झाली असली पाहिजे, कारण आपला जो एनरोलमेंटचा भाग आहे तो नेहमी असा वाढत चाललेला आहे. नेक्स्ट प्लीज. तर हे सगळे विद्यार्थी जातात कुठे असं जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे UG प्रोग्राम रेग्युलर मोडमध्ये सुद्धा बऱ्यापैकी विद्यार्थी जातात. आता या आपण जो 45,00,000 जो काय त्याचा प्लस आपण बघितला, त्याच्यामध्ये BA साठी 9,00,000 विद्यार्थी, बॅचलर ऑफ सायन्ससाठी 4,00,000 नाही, BA साठी 90,00,000 विद्यार्थी, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ सायन्ससाठी 90,00,000 विद्यार्थी वगैरे वगैरे. आता मी आकडेवारी जात नाही जास्त, पण 90,00,000, 27,00,000, 38,00,000 ही आकडेवारी जी सांगते त्याच्यामध्ये असं आपल्याला लक्षात येईल की BA, BCom, BSc हे मेजर आहे आणि विच इज ऑब्वियस दॅट एव्हरीबडी नोज, कारण त्या महाविद्यालयाची संख्याच लक्षणीय असल्यामुळं त्यामध्ये एकदम जास्त असं आपल्याला प्रमाण दिसून येतं. पण इतर ब्रँचेसमध्ये सुद्धा ती संख्या लक्षणीय आहे. आता या ज्या वेळेला गोष्टी आपण सांगतो ती एनरोलमेंटमध्ये, तर यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की इतर अभ्यासक्रमामध्ये BCA, BBA, B.Pharm, BSc नर्सिंग आणि MBBS या अभ्यासक्रमाचा पण समावेश सुद्धा लक्षणीय दिसतो. म्हणजे इंजिनिअरिंग तर आहेच, 4 नंबरला इंजिनिअरिंग आपल्याला दिसून येईल, पण त्या व्यतिरिक्त इतर अभ्यासक्रम सुद्धा विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करतात. ही गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे. नेक्स्ट प्लीज. मास्टरच्या बाबतीत काय होतं ते पण आपल्याला दिसून येईल की मास्टरमध्ये जवळजवळ 11,00,000 विद्यार्थी आर्ट्ससाठी असतात. MBA साठी जे आहेत ते 5,00,000 असतात आणि MCOM साठी 3,40,000 आणि मास्टर ऑफ सायन्ससाठी 8,34,000. म्हणजे MA च्या खालोखाल MSc ला विद्यार्थी असतात, त्याच्या खालोखाल MBA ला विद्यार्थी असतात आणि त्याच्या खालोखाल MCOM ला विद्यार्थी असतात, असा AICचा रिपोर्ट सांगतो. हे मुद्दाम तुम्हाला आकडेवारी का सांगतो की दुसरे मास्टरचे प्रोग्राम आहेत त्याची आकडेवारी याच्या थोडी खालती असते, परंतु हे MA, MSc, MCOM आणि MBA हा जो घटक आहे तो अतिशय महत्वाचा आहे. हे अभ्यासक्रम एनरोलमेंटच्या दृष्टीनं खूप महत्वाचे दिसून येतात. PhDची एनरोलमेंट पण आपल्याला दिसून येते जिथं, आणि तशी जास्त त्याच्यामध्ये वाढ दिसून येत नाही. आपल्याला दिसून येईल की 17-18 पासून ते 2021-22 पर्यंत PhDची संख्या जी आहे ती शेवटी 1,84,376 पर्यंत पोहोचलेली आहे. पण त्याच्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे 20-21ला 1,80,000 असते, 19-20ला ती 1,77,000 अशी दिसून येते. तर एनरोलमेंटच्या बाबतीत अगदी थोडक्यात हा आढावा आहे. पण त्याच्या बरोबर आपल्याला दुसरा एक महत्वाचा भाग इथं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणजे डिस्टन्समध्ये सुद्धा याची एनरोलमेंट कशी आहे हे पण आपल्याला बघायला पाहिजे. नेक्स्ट प्लीज. तर डिस्टन्स मोडमध्ये सुद्धा विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये समावेश झालेले दिसतात आणि आपल्याला इथं लक्षात येईल की BA साठी या 19,46,000 विद्यार्थी डिस्टन्समध्ये आलेले आहेत. आता आपण ज्या पूर्वीचा आकडा आणि हा आकडा बघितला तर जवळजवळ 20% पर्यंतचे विद्यार्थी डिस्टन्सकडे निघालेले आहेत. आता हा एक सिग्नल आहे, म्हणजे महाराष्ट्राकडे आपण येऊच, परंतु नॅशनल लेवलचं एक असं चित्र निर्माण होत आहे की आता
सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन जी आहे ती बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करत आहेत आणि त्याच्यामध्ये जे प्रोग्राम आहेत ते ट्रॅडिशनल प्रोग्राम आहेत, ते जवळजवळ सगळे प्रोग्राम त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये BA आहे, BCom आहे, BSc आहे, MBA आहे, MCom आहे आणि MSc आहे. ह्या सगळ्या प्रोग्राममध्ये डिस्टन्सचे विद्यार्थी अट्रॅक्ट होत आहेत. आणि या रिपोर्टमध्ये नसलेले परंतु आपण आता परत बारकाईने बघायला पाहिजे असे काही प्रोग्राम आहेत, ते म्हणजे ऑनलाईन प्रोग्राम आहेत. आपल्याला लक्षात येईल की MBAचा जो आकडा आहे तर देशातला इथं अवेलेबल जरी नसला तर तो फार मोठा आहे आणि तो सिग्निफिकंट आहे. देशभरामध्ये ऑनलाईन MBA प्रोग्राम मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळं तो एक अभ्यासक्रम असा आहे तो डिस्टन्समध्ये समावेश होऊ शकतो. म्हणजे आपल्याला एक सिग्नल असा आहे की रेग्युलर मोडमधले विद्यार्थी हळूहळू या डिस्टन्स मोडकडे जात आहेत, हा एक सिग्नल यातनं आपल्याला दिसू येतो नॅशनल लेवलला. नेक्स्ट प्लीज. हे ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला एवढ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं त्या राज्याच्या त्यांच्या पॉप्युलेशनच्या अनुषंगानं काय परिस्थिती आहे. आता आपण ऍक्च्युअली एनरोलमेंटमध्ये 2 नंबरला होतो, परंतु ज्या वेळेला GRचा विषय येतो त्यावेळेला आपलं रँकिंग जवळजवळ आपण 15 नंबरला गेलेलो आहोत. अर्थात त्याला काही कारणं आहेत, म्हणजे फक्त आकडे म्हणून बघून चालणार नाहीत आपल्याला. म्हणजे दिल्ली किंवा पांडिचेरी किंवा चंदीगड किंवा अशी काही राज्य आहेत, सिक्कीम असेल, ते तर त्या तिथल्या पॉप्युलेशनच्या मानानं ते आकडे तिथे दिसून येतात. परंतु याच्यामध्ये अशीही काही राज्य महत्वाची आहेत जी आपण दुर्लक्ष करू शकत नाही. त्याच्यामध्ये तामिळनाडू आता इथं दिसून येतं बघा. ते तामिळनाडू जे आहे, चंदीगड, पांडिचेरी, दिल्ली नंतर तामिळनाडूचा जो GR आहे तो 47 दिसून येतो. आता खरं म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं वन ऑफ दी ऑब्जेक्टिव्ह आहे की आपल्याला 50 पर्यंत GR न्यायचा आहे. तर 2 राज्यांचा GR ऑलरेडी 64.8 आणि 61.5 आहे. परंतु त्याच्यानंतरच्या सगळ्या राज्यांचा, म्हणजे आता दिल्ली 49 पर्यंत पोहोचला असेल तर सगळ्या राज्यांचा GR हा 50% खाली आहे. आपण कुठेपर्यंत गेलेलो आहे तर आपण साधारणतः 35.3 पर्यंत गेलेलो आहे. हा सगळ्यात अतिशय महत्वाचा आपल्याला एक टेक अवे मेसेज म्हणून घ्यायचा आहे की एनरोलमेंटच्या बाबतीत आपण जरी संख्येनं मोठा असेल तर पॉप्युलेशनच्या मानानं आपण अजून कमी आहे. म्हणजे आपली एनरोलमेंट मोठी आहे, जास्त आहे, पण GR आपला कमी आहे. याचा अर्थ असा की आपल्याकडं जो 18 ते 23 किंवा 18 ऑनवर्ड्सचा जो वयोगटातला विद्यार्थी आहे ते 100 पैकी अजून जवळजवळ 65 विद्यार्थी आपल्या ह्या सगळ्या प्रवाहात नाही आहेत आणि त्यांना आता आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे. आता या निमित्तानं मी एक फक्त जाता काही गोष्टी सांगतो त्या महत्वाच्या आहेत. साधारणतः नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये राज्य शासनाने एक वर्कशॉप घेतलं होतं. त्यामध्ये आपले माजी प्रिन्सिपल सचिव, प्रधान सचिव यांनी एक प्रेझेंटेशन दिलं होतं. त्यामध्ये काही सूचना दिल्या होत्या. त्यातल्या सूचनातली एक अशी सूचना होती की ऍक्शन अशी होती की दरवर्षी आपण 6% आपला GR वाढवायला पाहिजे, अशा पद्धतीची सूचना होती. पण GR वाढवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे विद्यार्थी जे आपण येतात त्यांना आपण प्रवेश देतो तिथपर्यंत ठीक आहे, पण आता बरेच असले अव्हेन्यूज आहेत की त्याच्यातनं आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत. त्यातला एक अव्हेन्यू जो मला दिसतो तो असा आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिटची सुविधा केलेली आहे. आता आपण करत असताना आपण त्याकडे काय बघतो की जो विद्यार्थी अंडरग्रॅज्युएट प्रोग्रामला येतो, फॉर एक्झाम्पल 1 वर्ष झाल्यानंतर त्याला एक सर्टिफिकेट द्यायचं, 2 वर्ष झाल्यानंतर त्याला डिप्लोमा द्यायचा आणि 3 वर्ष झाल्यानंतर त्याला डिग्री द्यायची वगैरे वगैरे. ही सगळी प्रोव्हिजन आपण केली. पण जो ऑलरेडी ग्रॅज्युएटच्या किंवा अंडरग्रॅज्युएटच्या प्रवेशाला आलाय त्याच्या बाबतीत हे खरं आहे, पण जो आलेला नाही त्यासाठी काय करायचं? तर मला असं एक सुचवायचं आहे, याच्यावर चिंतन होणं आणि चर्चा होणं अतिशय आवश्यक आहे की आपण एक डिप्लोमा जो सर्टिफिकेट देणार होता तोच प्रोग्राम आपल्या ग्रॅज्युएट प्रोग्रामशी अलाइन होईल असा आपण फॉर्म्युलेट करायला पाहिजे, तसा फ्रेम करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्या सर्टिफिकेट कोर्सला किंवा त्या डिप्लोमा कोर्सला ऍडमिशन द्यायची प्रोसेस आपल्याला चालू करायला पाहिजे. म्हणजे ज्याला BA ला यायचं नाही, ज्याला BCom ला यायचं नाही, ज्याला BSc ला यायचं नाही आहे, त्यानं सर्टिफिकेट कोर्सला यावं. म्हणजे तो एकतर उच्च शिक्षणामध्ये येईल आणि त्याला वे फॉरवर्ड म्हणून आपण MEMEचा उपयोग त्याला करता येईल. हा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आपण उलट निघालो. उलट म्हणजे ग्रॅज्युएशन मधनं जो बाहेर पडणार आहे त्याला देतोय, पण जो ग्रॅज्युएशनला येतच नाही आहे त्याला उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण काय करायचं? तर हा एक भाग आहे. त्याबरोबरच आपल्या राज्याची डिस्टन्स एज्युकेशन सिस्टम आहे ती सुद्धा आपण अट्रॅक्ट करू शकतोय.
वंचित आहेत अनेक कारणामुळं, त्यांना रेग्युलर कॉलेजला यायचं म्हणजे जमत नसेल, तर त्या सगळ्या महिलांसाठी आपल्याला अशी गोष्ट करायला पाहिजे की त्या शिक्षण प्रवाहात येतील. मग आपण डिस्टन्सच्या माध्यमातून त्यांना प्रवाहात आणू शकतो का, तर ती एक गोष्ट आपल्याला करायला पाहिजे. परवा मला एक जाता एक कल्पना सुचली, मी मुद्दाम ती कल्पना इथं मांडतो. ती महत्वाची मला वाटली, कारण ती अशी आहे की आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये NSS मध्ये विद्यार्थी काम करतात. फॉर एक्झाम्पल, आज आमचा शिवाजी विद्यापीठ घेतलं तर शिवाजी विद्यापीठामध्ये जवळजवळ 27,000 विद्यार्थी NSS व्हॉलंटियर म्हणून काम करतात. ज्या वेळेला NSSचे ज्या वेळेला आपल्याला त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळेला NSSचे जे रुटीन कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये असा एखादा कार्यक्रम घेता येईल का आपल्याला, की एका NSS व्हॉलंटियरनं दरवर्षी एका शिक्षणात नसलेल्या व्यक्तीला प्रवाहात आणायचं. आता विचार करूया, 27,000 व्हॉलेंटियर कडून फक्त एका विद्यार्थ्याला किंवा एका विद्यार्थीला आपण प्रवाहात आणायचा प्रयत्न केलो तर 27,000 विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या 3 जिल्ह्यामधून आपल्याला अट्रॅक्ट करता येतील. हे जर आपण मिशन मोडमध्ये घेऊन गेलो तर GR मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भर पडेल. अर्थात ज्या वेळेला असे प्रवाहात आणायचं आपण म्हणतो, त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी रेग्युलर कॉलेजलाच ऍडमिशन घ्यायला पाहिजे. तर आपल्याला जेवढ्या संधी आहेत, म्हणजे राईट फ्रॉम तुमचं कॉलेज टू नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी पर्यंतचे असणारे प्रोग्राम, या सगळ्यामध्ये त्यांना प्रवाहात आणायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर तो एक GR ला अतिशय चांगला फायदा होईल. त्याच्या पुढे जाऊन सांगायला हरकत नाही की स्टेटनं सुद्धा एक चांगल्या पॉलिसीज केलेल्या आहेत. मागच्या 2 महिन्यापूर्वी जी योजना आपण अंमलात आणली की मुलींच्या शिक्षणासाठी जी फी मध्ये 100% फी सवलत जी आहे, ती योजना सुद्धा मुलींना शिक्षणाला प्रवृत्त करणारी आहे, एनकरेज करणारी आहे. अशा प्रकारचे ज्या वेळेला आपण सवलती आणतो त्याचा इम्पॅक्ट आपल्याला निश्चितपणे दिसून येईल. त्यामुळं आपला 35.3 जो आहे तो जवळजवळ 15चा गॅप आपल्या 50 पर्यंत आहे, तो भरून काढण्यासाठी आपल्याला खूप सारे प्रयत्न करायला लागणार. जरी नॅशनलचा GR 28.4 असला तर आपल्याला 50 पर्यंत जायचं आहे. यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागणार आणि त्यासाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे स्कीम्स आणि खूप सारे प्रयत्न सुद्धा इंडिव्हिज्युअल लेवलला म्हणजे कॉलेज लेवलला आणि विद्यापीठ लेवलला करणं अतिशय आवश्यक आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा GRचा ग्रोथ जो आहे तो आपल्याला AICच्या एका रिपोर्टमधनं मी घेतलाय, लेटेस्ट रिपोर्टमध्ये. पण आपल्याला असं दिसून येतं की याच्यामध्ये की साधारणतः 2017-18ला आपला 24.6 होता नॅशनल लेवलचा, तो आपण आता 28.4 पर्यंत गेलेलो आहोत. आणि ओव्हरऑल फिमेलचा GR जो होता तो 24.6 पासून 28.5 पर्यंत गेलेला. म्हणजे जो आपला थोडासा लिनियर असा दिसतो, तो लिनियरनं आपण गेलो तर आपली जरा वाट बिकट आहे. म्हणजे आपल्याला 2035 पर्यंत 50 पर्यंत पोहोचायची. तर आपल्याला ह्याच्यामध्ये अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. नेक्स्ट प्लीज. आता यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या 3%, 6%च्या ऐवजी 3% GR, पण 3%चा GR मध्ये आपल्याला गती आपली तेवढी राहणार नाही आहे. म्हणजे 35.5 जो आहे, 35.3 आहे, त्याच्या 3% म्हणजे 1%ची वाढ होईल. अशा वाढ आपण घेऊन गेलो तर कदाचित आपल्याला थोडीशी अडचण होईल टार्गेट अचीव करायला. तर आपल्याला त्याच्यापेक्षा थोडंसं ऍक्सेलरेटेड मोडमध्ये प्रयत्न करणं आवश्यक आहे. नेक्स्ट प्लीज. दुसरा जो भाग याच्यामध्ये येतो तो ॲक्रिडिटेशन आणि रँकिंगचा. आता खरं म्हणजे ॲक्रिडिटेशन आणि रँकिंगमध्ये खूप साऱ्या योजना स्टेट गव्हर्नमेंटने आणलेल्या आहेत महाराष्ट्रानं, आणि महाराष्ट्राचा इम्पॅक्ट जो NACच्या बाबतीतला आहे तो फार अतिशय चांगला आहे, नॅशनल लेवलला पडलेला आहे. आपण पुढे जर आपण गेलो तर आपल्याला काही स्टॅटिस्टिक जे डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन पुणे यांनी मला शेअर केलेले आहेत ते बघायला मिळतील. नेक्स्ट प्लीज. जरा पुढे जाऊया. हा, तर NAC ॲक्रिडिटेशन मध्ये आपल्याला टोटल ॲक्रिडिटेशन युनिव्हर्सिटीज बघितलं तर 27 आहेत आणि कॉलेजेसची संख्या जी आहे 1760 आहे. आणि आपण NIRF रँकिंग मध्ये गेलो तर आपल्याला असं दिसून येतं की टॉप 100 मध्ये 7 इन्स्टिट्यूशन्स आहेत, 100 युनिव्हर्सिटीजमध्ये 9 युनिव्हर्सिटीज आहेत, स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज 4 आहेत आणि टॉप 50 रिसर्च इन्स्टिट्यूशन मध्ये 1 इन्स्टिट्यूट आहे. अर्थात आपण जर स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीचा आकडा घेतला तर तो लक्षणीय वाटतो, परंतु त्या आकड्यामध्ये वाढ होणं सुद्धा अतिशय आवश्यक आहे. म्हणजे वी शुड नॉट बी हॅपी विथ 4, बट वी शुड हॅव ॲज मेनी ॲज युनिव्हर्सिटीज इन द टॉप 100. जरा पुढे जाऊया आपण. तर यामुळे 1-2 गोष्टी करणं आपलं आवश्यक आहे की आपल्याला NRF मध्ये पार्टिसिपेशन करणं हे मॅन्डेटरी करणं आवश्यक आहे. आता ऑटोनॉमस कॉलेजेस असतील किंवा ऑल पब्लिक युनिव्हर्सिटीज असतील तर बऱ्यापैकी युनिव्हर्सिटीज ह्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतातच, पण ऑटोनॉमस कॉलेजच्या बाबतीमध्ये सुद्धा ते होतात. पण काही ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत, चांगले ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत, त्यांनी सुद्धा
त्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं असं या निमित्तानं सांगावं वाटतंय. नेक्स्ट प्लीज, पुढे जाऊया. क्लस्टरिंगच्या बाबतीत ऑलरेडी काही रिफॉर्म्स स्टेट लेवलला घेतलेले आहेत आणि आपल्याला माहित आहे की आपल्याकडे 4 क्लस्टर युनिव्हर्सिटीज ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेल्या आहेत. एक मुंबईमध्ये एक आहे, त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये एक निघाले, मुंबईमध्ये 2 आहेत गव्हर्नमेंट या, आणि साताऱ्यामध्ये एक, अलीकडे आता वारणा समूहाने एक झालेले आहे आणि काही पाईपलाईन मध्ये पण आहेत. त्याच्यानंतर महास्वयं पोर्टल हे आपण आपल्या हायर एज्युकेशन डिपार्टमेंटनं इनिशिएट केलेला आहे. त्या महास्वयंचा जो उद्देश आहे तो असा आहे की स्टेट लेवलचे रिसोर्सेस वापरून आपल्याला स्वयं लाईक कोर्सेस आपल्याला देता येतील का, तर त्या दृष्टीनं 5 विद्यापीठ आपली एकत्र आलेली आहेत. त्याच्यामध्ये SNDT आहे, YCMU आहे, पुणे आहे, मुंबई आहे, शिवाजी आहे आणि त्यांचं एक कोलॅबोरेशन झालेलं आहे, MOU झालेला आहे आणि त्यांनी कंटेंट डेव्हलपमेंटची सुरुवात केलेली आहे. समीर सहस्त्रबुद्धे जे IITचे आहेत त्यांनी आपल्याला या बाबतीत बरेच मदत केलेली आहे आणि नजीकच्या काळामध्ये IKSच्या बाबतीत कंटेंट आपण आता पुढे घेऊन जातोय. तो महास्वयंचा प्लॅटफॉर्म जो आहे तो सगळ्यांना आपल्याला उपलब्ध करून देता येईल. नेक्स्ट प्लीज. तर स्वयंचं चित्र काय, महास्वयंच्या बाबतीत बोललो, पण स्वयंच्या बाबतीत जरा आपल्याला फोकस करावं लागणार आहे. जी माझी पुढची स्लाइड आहे ती सांगेल आपल्याला. नेक्स्ट प्लीज. यस. आता झालंय काय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं आपल्याला असं सांगितलंय की जवळजवळ 40% पर्यंतचे जे काय कोर्सेस आहेत किंवा टोटल आउट ऑफ टोटल क्रेडिट्स मधले क्रेडिट्स आहेत ते ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला घेता येतील आणि त्यासाठी आपल्याला जर स्वयं प्लॅटफॉर्मवरचे जे काही कोर्सेस आहेत ते अडॉप्ट करता येतील. परंतु आपलं पार्टिसिपेशन यामध्ये थोडंसं कमी दिसतंय. आता इथेही आपल्याला लक्षात येईल की तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यामध्ये त्यांचं पार्टिसिपेशन खूप मोठं दिसतंय. आता ते रिस्पेक्टिव्हली तामिळनाडूचं 16.7 आहे आणि आंध्र प्रदेशचे 12.6 आहे, पण आपलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते 5.7% आहे. म्हणजे आपली एनरोलमेंट टू स्वयं प्रोग्राम ही फार कमी आहे. आता खरं म्हणजे स्वयं प्रोग्रामच्या बाबतीत अलीकडं युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननं बरेचसे रिफॉर्म आणलेले आहेत. पूर्वीच्या स्वयं प्रोग्राममध्ये स्वयं ती परीक्षा घेत होतं, पण आता त्याच्यामध्ये खूप फ्लेक्झिबिलिटी आणलेली आहे आणि ती फ्लेक्झिबिलिटी असं सांगते की त्या विद्यापीठाला सुद्धा त्यांनी मुभा दिलेला आहे की त्यांनी विद्यापीठामध्ये लेवलला स्वयं घ्यायला काय हरकत नाही आहे. आणि आता आमच्या विद्यापीठाने काही इनिशिएटिव्ह त्यात निश्चितच घेतलेले आहेत आणि आम्ही अग्रेसिव्हली त्याच्यामध्ये पुढे जातोय. तर त्याचं कारण असं आहे की इथे थोडंसं मी जरी डायव्हर्शन झालं तरी मुद्दाम मी सांगू शकतो की जी महाविद्यालयं स्वायत्त आहेत त्यांना सगळ्यात मोठी संधी याच्यामध्ये दिसून येईल. त्याच्यानंतर 100% अनएडेड जी महाविद्यालय आहेत, भले ती प्रोफेशनल असतील, त्यांना सुद्धा याच्यामध्ये खूप सारी संधी आपल्याला दिसून येईल. कारण फॉर द वॉन्ट ऑफ टीचिंग फॅकल्टी आपल्याकडं बरेच रिसोर्सचं क्रंचिंग असते, त्यामुळं आपल्याला शिक्षक उपलब्ध होत नाहीत आणि जे रिसोर्सेस स्वयं प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत ते अतिशय उच्च दर्जाचे आहेत. तर ते जर आपल्याला अडॉप्ट करता आले तर कमीत कमी प्रत्येक सेमिस्टरला एक कोर्स जर आपण स्वयंचा घेऊन गेलो तर मला वाटतं एक खूप मोठी उपलब्धी विद्यार्थ्यांना होईल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा हे स्वयंचे कोर्सेस शिकायला एक वेगळा अनुभव म्हणून होईल. आणि शिक्षकांना अर्थातच शिक्षकांना या बाबतीतलं कशा पद्धतीने हे प्रोग्राम कोर्सेस शिकवले जातात याची सुद्धा काही गोष्टीची जाणीव होऊन जाईल. त्यामुळं आपलं एकंदरीत टीचिंग लर्निंग पॅडागॉजी जी आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट या निमित्तानं होईल आणि स्वयंचे ज्यावेळेला कोर्सेस विद्यार्थी येईल विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पण वाढतील आणि एकदा विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढल्या तर आपल्याला क्वालिटीमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट करायला खूप सारी संधी त्या निमित्ताने मिळेल. त्यामुळं स्वयंच्या बाबतीत सगळ्याच विद्यापीठामध्ये अकृषी विद्यापीठामध्ये कॉलेज लेवलला आणि विद्यापीठ लेवलला दोन्ही लेवलला आपल्याला विद्यार्थ्यांना एनकरेज करायला पाहिजे आणि त्यांच्या नियमानुसार जर आपण त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून घेतलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फार मोठा आपल्याला फायदा दिसून येईल. तर या 5.7%ला आपण 2 डिजिटमध्ये लवकरात लवकर घेऊन जाणं अतिशय आवश्यक आहे. इथे सुद्धा मी परत आय विल रेफर टू तामिळनाडू. म्हणजे तामिळनाडूचा मी उल्लेख का करतो तर मगाशी मी आपल्याला सांगितलं की GRच्या बाबतीत तो टॉप आहे. त्याचप्रमाणे NRFचं जर आपण रँकिंग बघितलं स्टेटचं तर तामिळनाडूचं रँकिंग हे फार वरचं आहे. म्हणजे नंबर ऑफ इन्स्टिट्यूशन्स अँड युनिव्हर्सिटीज दे हॅव ऑक्युपाइड प्लेसेस इन द फर्स्ट 100 ते तामिळनाडूमध्ये मॅक्सिमम आहेत. आणि खरं म्हणजे आपण कुणाचा बघायला पाहिजे तर आपल्यासारख्या एखाद्या राज्याचा बघायला पाहिजे तर ते तामिळनाडूचं मॉडेल काय आहे आपण सगळ्यांनी
म्हणजे जाणीवपूर्वक समजावून घ्यायला पाहिजे. तर असे छोट्या छोट्या ज्या गोष्टी दिसतात ॲपरेंटली त्या छोट्या वाटतात, पण त्याचा इम्पॅक्ट हा लार्जर असतो. त्यामुळे ही गोष्ट पण आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाहीये. नेक्स्ट प्लीज. तर त्या दृष्टीने आता मी जे बोललो ती पुढच्या ऍक्शन पॉइंट्सच्या बाबतीत आहे. नेक्स्ट प्लीज. इंडस्ट्री अकॅडमी कोलॅबोरेशन आणि बाबतीत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या बऱ्याचशा योजना आपल्याला माहिती आहेत, परंतु एखादी ज्ञानसारखी योजना जी आहे ती ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क, ती बऱ्यापैकी विद्यापीठ ती त्याचा फायदा घेतात, पण अजून तिकडे स्कोप आहे तो आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे एक इंटरनॅशनल फॅकल्टी ज्ञानच्या माध्यमातून 100% सपोर्ट मिळाल्यानंतर आपल्या विद्यापीठाला उपलब्ध होते आणि विद्यापीठामध्ये उपलब्ध झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून एक आपला कोर्स रन करता येतो. कमीत कमी 2 क्रेडिटचा कोर्स रन करता येतो. त्याचा फायदा सगळ्यांना घेता येतो. शिवाजी विद्यापीठामध्ये साधारणतः 8 असे ज्ञान प्रोग्राम आम्ही रिसेंट इयर्समध्ये कंडक्ट केले आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी सगळ्यात शेवटच्या मुद्द्यावर येतो. मुद्दाम या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. तर अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन जे आहे त्यांची जी फंडिंगची स्कीम आहे ती सुरू झालेली आहे. आता त्यांचं फंडिंग अनलाईक UGC अशी अनाउन्समेंट आपल्याला UGCच्या माध्यमातून पूर्वी येत ती तशी येणार नाही आहे. त्यांच्या पोर्टलवर आपल्याला असं दिसेल की जिथे सेमिनार घेण्यापासून ते रिसर्च प्रोजेक्टला आपल्याला फंडिंग विचारण्यासारख्या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या उपलब्ध आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच विद्यापीठामध्ये त्याचा फायदा घेतलेला आहे. परंतु नॅशनल रिसर्च फाउंडेशन म्हणजेच हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं एक व्हर्टिकल म्हणून बघायला काय हरकत नाही आहे. आणि अगदी अलीकडं ANRF पेअर नावाची जी स्कीम आहे DSTनं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरी 1 युनिव्हर्सिटीज आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स यांच्यामध्ये हब स्पोक मॉडेल इम्प्लिमेंट करण्यासाठी सपोर्ट मिळण्यासाठी स्कीम जी लॉन्च केलेली आहे त्याचा फायदा बरीच विद्यापीठं घेत आहेत. पण ते एक महाराष्ट्राला एक चांगली मोठी उपलब्धी आहे. कारण त्याचं असं की महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी 1च्या युनिव्हर्सिटीची संख्या जास्त आहे. तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला घ्यायला पाहिजे आणि त्यांनी अटॅच करताना आपण चांगल्या चांगल्या हबला आपण अटॅच व्हायला पाहिजे. तर सुदैवानं आपल्या बऱ्याच युनिव्हर्सिटीला चांगले हब मिळत आहेत आणि त्यामुळे पण क्वालिटी इम्प्रूव्हमेंट व्हायची एक चांगली संधी उपलब्ध आपल्या सर्वांनाच झालेली आहे. नेक्स्ट प्लीज. तर याच्यामध्ये आता मी जास्त वेळ घालत नाही कारण वी आर कमिंग टू द एंड ऑफ दिस स्मॉल प्रेझेंटेशन. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. PM उषाच्या बाबतीत आपला परफॉर्मन्स खूप सारा चांगला आहे. नेक्स्ट प्लीज. तिथं स्टॅटिस्टिक थोडं अजून जाऊ दे पुढं. स्टॅटिस्टिक शेअर करतो. खरं म्हणजे रस्तोगी साहेबांनी आपल्याला यामध्ये खूप साराच गायडन्स केलेला होता. अर्थात रस्तोगी साहेबांचं नाव मी मुद्दाम यासाठी घेतो की ती परिस्पर्श सारखी योजना असू दे, स्कूल कनेक्ट सारखी योजना असू दे, PM उषामध्ये त्यांना गायडन्स द्यायचा विषय असू दे, यामध्ये रस्तोगी साहेबांनी खूप सारं मार्गदर्शन आपल्या सगळ्याच विद्यापीठांना केलेलं आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्राचा परफॉर्मन्स जो आहे तो मेरूमध्ये आपल्याला 4 दिसून येतात. 400 कोटी आपल्याला मेरूमध्ये मिळाले दिसतात आणि ग्रँट्स टू स्ट्रेंथन युनिव्हर्सिटीजमध्ये 7ला आपला 140 कोटी आणि मग महाविद्यालयांचं पण आपल्याला पाहायला मिळेल की 245 कोटी आणि नंतर ग्रँट्स पण मॉडेल कॉलेज किंवा मला वाटते शेवटची स्कीम जी आहे त्याच्यामध्ये 40 कोटी असे करून महाराष्ट्राला जवळजवळ 795 कोटी PM उषामध्ये आपल्याला मिळालेला आहेत. आणि आपल्याला लक्षात की टोटल जो आउटले आहे त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला मिळालेलं कॉन्ट्रीब्युशन खूपच मोठं आहे आणि आपल्याला मिळालेली ग्रँट खूपच मोठी आहे आणि अर्थात ती स्कीम ऑलरेडी चालू झालेली आहे आणि PM उषाच्या माध्यमातून अर्थातच आपल्याला क्वालिटी एनहान्समेंटला खूप सारी संधी मिळत आहे. नेक्स्ट प्लीज. आता मी शेवटाकडे येतो. त्या म्हणजे शेवटच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसून येईल की मी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. काही मुद्दे मी ज्या ज्या स्लाइडवर ती गोष्ट आली त्यावेळेला मी थोडं एक्सप्लेन पण केलेलं आहे. वी आर गुड ॲट एनरोलमेंट पण वी आर नॉट बेस्ट ॲट GER. खरं म्हणजे हा मेसेज इथं द्यायचा आहे. त्यामुळे GER वाढवण्यासाठी आपल्याला आता जाणीवपूर्वक प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे आणि ती सगळी गोष्ट आपल्या हातात आहे. आपल्या म्हणजे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या हातात आहे. वेगवेगळे प्रयोग आपल्याला करावे लागणार आहेत. तीच गोष्ट ज्यावेळेला आपण बघतो की जो मी सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा या बाबतीत बोललो तर या सगळ्याचा जो भाग आहे तो म्हणजे काय की आपण एनरोलमेंट करू पण व्हॉट अबाउट एम्प्लॉयबिलिटी. जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला या सगळ्या गोष्टीमध्ये एम्प्लॉयबिलिटीची खात्री मिळत नाही तोपर्यंत अट्रॅक्शन सुद्धा विद्यार्थी अट्रॅक्ट करायला आपल्याला सुद्धा काही मर्यादा येणार आहेत. तर आपले प्रोग्रामच असे पाहिजेत, आपले कोर्सेसच असे पाहिजेत की ते एम्प्लॉयबिलिटी ओरिएंटेड पाहिजेत. त्यामुळं करिक्युलम एनरिचमेंट जो भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि यामध्येच मी मगाशी बोलल्याप्रमाणे स्वायत्त महाविद्यालयांना
क्लस्टर युनिव्हर्सिटीजना आणि ऑफकोर्स युनिव्हर्सिटी कॅम्पसना खूप मोठी संधी आपल्याला दिसून येईल. त्याच बाबतीत वी आर गुड ॲट ॲक्रेडिटेशन, परंतु अजून आपल्याला तिथं संधी आहे की त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं आवश्यक आहे. खरं म्हणजे आपण टॉपर आहोत, नॅक ॲक्रेडिटेशनमध्ये आपण टॉपर आहोत, पण आपण समाधानी नसलं पाहिजे. कारण का, तर ते टॉप पोझिशन जे आहे ते कायम आपल्याला राखायचे आहे. NRF बाबतीत मी आपल्याला बोललोच आहे, स्वयंच्या बाबतीत आपल्याला बोललो आहे. ANRF म्हणजे नॅशनल रिसर्च फाउंडेशनचं ज्या स्कीम्स आहेत त्याबद्दल बोललेलं आहे. प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ PM उषा म्हणजे जाता आता एक उल्लेख मुद्दाम करतो की आपलं स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टरेट जे आहे ते चांगल्या पद्धतीने फॉलोअप घेत आहे, परंतु एक एकदा निधी मिळतो पण तो वेळेत खर्च करायचं जे काही काम असतं ते त्या इन्स्टिट्यूटचं असतं. 795 कोटी आपल्याला मिळाले आहेत, पण ते 2 वर्षात खर्च करायचे आहेत. तर ही मोठी म्हणजे जबाबदारी आहे, तो मोठा चॅलेंज आहे आणि तो आपल्याला सगळ्यांना फेस करायचा आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी काळाच्या ओघात होऊन जातील, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं मला वाटतं. कारण PM उषाचा जो काही प्रोजेक्ट आहे तो टाइम बाउंड आहे आणि त्या टाइम बाउंडमध्ये निधी वेळेत खर्च करणं अतिशय आवश्यक आहे. आणि अर्थातच आपल्या स्टेटने ॲटॉनॉमीला खूप सारं प्रमोशन केलेलं आहे आणि अजून विद्यापीठ स्तरावर आपण महाविद्यालयांना ॲटॉनॉमीसाठी प्रमोट करणं अतिशय आवश्यक आहे. अर्थात जे मी डेटा जो आपला शेअर केलेला आहे तो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशनच्या रिपोर्टमधला केलेला आहे. या दोनच, एक डॅशबोर्ड आणि रिपोर्ट, या दोन्हीवरूनच मी हा डेटा घेतलेला आहे. तर दिस इज द कन्क्लुजन. मला वाटते अतिशय कमी वेळामध्ये मला काही गोष्टी आपल्याला मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि डायरेक्टर हायर एज्युकेशन आणि उच्च तंत्र शिक्षण विभागानं मला ही संधी दिल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद शिर्के सर. आपण अत्यंत शॉर्ट नोटीसला, म्हणजे काल रात्री आम्ही आपल्याला विनंती केली होती आणि आपण आपल्या विनंतीला मान देऊन आपण हे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रेझेंटेशन आज आपल्या सगळ्यांसमोर मांडलं. सर्वात महत्त्वाची बाब अशी होती की आज आपल्याकडे सगळ्यांनाच, म्हणजे आपण जे सगळे उच्च शिक्षणामध्ये काम करणारे आहोत, नेमकं आज राष्ट्रीय पातळीवरती उच्च शिक्षणामधली जी स्टॅटिस्टिकल जो डेटा आहे त्याचप्रमाणे राज्य पातळीवरचा कोणता आहे, त्याची तुलना काय आहे, एकूण विद्यार्थी संख्या किती आहे, आणि आज अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती ज्या पद्धतीने आपण नंबर 2ला विद्यार्थी संख्येमध्ये आहोत आणि पहिले 6 राज्य मिळून 53% विद्यार्थी संख्या देशामध्ये पूर्णपणे आहे आणि संपूर्ण देशाचा विचार केला तर 10% स्टुडंट एनरोलमेंट ही आपल्याकडे आहे. आपल्या समोरचं सगळ्यात मोठी प्रायोरिटी ही विद्यार्थी, आपला जो ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे हायर एज्युकेशन मधला तो आपल्याला कसा वाढवता येईल, त्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रयोग करता येईल, कोणते प्रयोग हे महाराष्ट्र शासनाकडनं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडनं झालेले आहेत, याचा सविस्तर माहिती ही आपण आज या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. मला असं वाटतं की खूपच व्हॅलिड आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं प्रेझेंटेशन होतं. हा जो सगळा डेटा आहे, आपल्याला कल्पना असेल की एखाद्या व्यक्तीला हा जर डेटा सरांनी कोणत्या कोणत्या सोर्सेस मधनं घेतला, म्हणजे नॅकचा डेटा आमच्या DHEच्या कडनं घेतला, AICची कडनं हा डेटा घेतलेला आहे, वेगवेगळ्या संस्थांकडनं घेतलाय, स्वयंचा डेटा स्वयंच्या पोर्टलवरनं घेतलाय. आज एक प्रेझेंटेशन तयार करायला त्यांना अनेक मोठा कालावधी द्यावा लागतो, त्याच्यावर संशोधन करावं लागतं आणि तुम्हाला हे सगळं रेडीमेड आपल्या ह्या सह्याद्री शिक्षण संवादच्या व्यासपीठावर आज उपलब्ध झालाय. या सगळे रेकॉर्डिंग जे आहे हे आपल्या DHE वरती आपण पोर्टल तयार केलेलं आहे, त्यावरती अपलोड करतो. आपलं स्वतःचं YouTube चॅनल आहे, याची लिंक आपल्या सगळ्यांकडे आहे, त्याचं सबस्क्रिप्शन आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. त्यामुळे ज्यांनी हे प्रेझेंटेशन मिस केलेलं असेल त्यांना नंतर कधी पण हे प्रेझेंटेशन हे बघता येण्यासारखं आहे. हा सगळ्या जो PPT सरांचं होतं ते देखील त्याच्यावरती अवेलेबल असणार आहे. त्यामुळे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सर्क्युलेट करू शकतो. मला वाटतं एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रेझेंटेशन झालं. मी आता आपल्याकडे आज स्टिअरिंग कमिटी, महाराष्ट्र शासनाची जी सर्वोच्च समिती आहे, स्टिअरिंग कमिटी जी NEPच्या इम्प्लिमेंटेशनसाठी कॉन्स्टिट्यूट करण्यात आली आहे आणि त्याचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर सर आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. आज अनेक स्टिअरिंग कमिटीचे मेंबर, आज चांदेकर सर पण मला या ठिकाणी दिसत आहेत. मी करमळकर सरांना एक क्लोजिंग रिमार्कसाठी आमंत्रित करणारे तत्पूर्वी मी एक महत्वाची अनाउन्समेंट या ठिकाणी करतो आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की एक 100 डेजचा प्लॅन जो आहे आपला, त्या अनुषंगाने किंवा त्याच्या अंतर्गत माननीय मंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग चंद्रकांत दादा पाटील यांनी एक चतुसूत्रीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमामध्ये पहिला जो आहे तो स्टुडंट एंगेजमेंट आहे. त्याच्यासाठी आपण वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा प्रकल्प 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये राबवतो आहे. आपण सगळेजण त्यात सहभागी आहात. त्याचे विविध प्रकारचे फोटोग्राफ्स, त्याच्या अंतर्गत येणारे कार्यक्रमाचं आयोजन आपल्याकडनं होत आहे. दुसरा टीचर्स एंगेजमेंट आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 50,000 टीचर्सला
NEPचं ट्रेनिंग कशा पद्धतीने देता येऊ शकतं या दृष्टिकोनातून विचार होतो आहे. आणि उद्या एक अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम आपण हाती घेतोय की पालकांबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर, सर्व शिक्षण क्षेत्रातल्या लोकांबरोबर मुक्त संवाद NEPवर साधण्यासाठी आपण एक व्यासपीठ क्रिएट केलंय. प्रश्न तुमचा उत्तर आमचं या दृष्टिकोनातनं याची लिंक आम्ही फ्लोट केलेली आहे संपूर्ण राज्यभर. उद्या 11 वाजेपासून तर 12:30 वाजेपर्यंत 1.5 तास 10 एक्सपर्ट जे आहेत ते महाराष्ट्र शासनाने त्यासाठी नियुक्त केलेले आहेत. डॉक्टर राव जे आहेत, जे प्राचार्य होते आणि ज्यांनी विद्यापीठ कायदा आपला लिहिण्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, असे राव सर देखील त्याचे ह्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासह डॉक्टर नितीन करमळकर असतील, शिर्के सर असतील, RD कुलकर्णी आहेत, माहेश्वरी आहेत, हे सगळे जण, संजू सोनवणे आहेत YCMOUचे, हे सगळे उद्या 11 वाजता जॉईन होणार आहेत. तुमचे NEPशी निगडीत कोणताही प्रश्न असेल, अख्ख्या राज्यातनं कोणत्याही कॉलेजमधनं हा प्रश्न आपल्याला मुक्तपणे विचारायचा आहे. त्यासाठी हे व्यासपीठ केलं गेलं. दर शनिवारी 11 ते 12:30 1.5 तास एक्सपर्ट्स आपल्याला अवेलेबल असतील आणि आपण आपल्याला NEPच्या अंमलबजावणीमध्ये येणारे कोणतेही प्रश्न, तांत्रिक मुद्दे हे आपण मांडू शकतात आणि त्या दृष्टिकोनातनं आपण त्यामध्ये आपण आपल्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर आमचे एक्सपर्ट्स हे देणार आहेत. हा अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा पार्ट होता. आणि चौथा जो अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम किंवा मिशन ज्याला म्हणून, जे माननीय मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांच्या डायरेक्टिव्ह नुसार आम्ही करतो, त्यासाठी मी आज कोल्हापूरमध्ये आलोय. आम्ही 100 डेज मध्ये झिरो पेंडन्सी हा प्राध्यापकांचे, नॉन टीचिंगचे सगळे प्रलंबित प्रश्न हे 100 डेज मध्ये रिझॉल्व्ह करण्यासाठीचं मोठं मिशन हाती घेतलेलं आहे. त्याच्या अंतर्गत आज कोल्हापूरमध्ये मोठा कॅम्प होता आणि त्यासाठी मी आज कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. आज या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावरती केसेस 1-to-1 इंटरॅक्शन करून रिझॉल्व्ह केल्या. अख्ख्या राज्यामध्ये हे इम्प्लिमेंट केलं जाईल. त्यामुळे 100 डेजचा आपला हा चतुसूत्रीचा कार्यक्रम आहे, तो चंद्रकांत दादा पाटलांनी डिझाईन केला आहे आणि जो आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. आता मी आज माननीय स्टिअरिंग कमिटी चेअरमन नितीन करमळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की सर, आपण आजच्या ह्या प्रेझेंटेशनच्या निमित्ताने कृपया 2 शब्द बोलावेत. नितीन करमळकर सर. सर नमस्कार. सर्वप्रथम हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याचं आपण स्वागत करतोच आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकांना आपण या संबंधी सेन्सिटाईज केलं पाहिजे की जास्तीत जास्त लोकांनी या संवादाचा फायदा घेतला पाहिजे. कारण ह्याच्यातून फक्त NEP सुरू केली म्हणून हा संवाद नाही आहे, तर शिक्षणाशी रिलेटेड अनेक विध समस्या किंवा इतर नवीन ज्या गोष्टी येत आहेत त्याचा मागोवा घेण्याच्या दृष्टीनं हा संवाद सुरू केलेला. त्याबद्दल सर्वप्रथम आपले जे डायरेक्टर हायर एज्युकेशन आहेत देवणकर सर त्यांचं मनपूर्वक आपण अभिनंदन केलं पाहिजे. पुष्पामध्ये आज आमचे सन्माननीय मित्र कोल्हापूरचे SND शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू DT शिर्के सरांनी महाराष्ट्र आणि नॅशनल लेवलला शिक्षणाचं साधारणपणे काय स्वरूप आहे याच्या संबंधी हा प्रेझेंटेशन केलेलं होतं. जसं सांगितलं की अचानकपणे त्याला सांगण्यात आलेलं आहे. मला त्याची कल्पना आहे आणि त्या दृष्टीने आपण त्याकडे जर पाहिलं तर एका 30-35-40 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण देशाचा आढावा शिक्षणाच्या संबंधात त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेकविध गोष्टींचा मागोवा घेत असताना काही सूचनाही केलेल्या आहेत. जसं सर्वात महत्वाची सूचना होती की महाराष्ट्र राज्य अत्यंत पुरोगामी असून सुद्धा आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशो मध्ये कुठेतरी कमी पडतोय आणि त्या संबंधात आपल्याला तो कसा वाढवता येईल. त्यांनी 1-2 गोष्टी सांगितल्या की बेसिकली आपल्याला सर्टिफिकेट कोर्सेस करता येतील का, ज्याच्या माध्यमातून आपण एक गोष्ट विचारतो की बरेच लोक 10वी-12वी नंतर नोकरीमध्ये गेलेले असतात आणि त्यांना अपस्किलिंगच्या दृष्टीनं ऑपॉर्च्युनिटी द्यायची असेल तर मला असं वाटतं की NEP एक उत्तम माध्यम आहे. नुसते सर्टिफिकेट नाही, काही क्रेडिट्स जरी आपण त्यांना ओपन करून दिले आणि त्याचं सर्टिफिकेशन जर विद्यापीठाने केलं तर मला असं वाटतं की बरेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात किंवा जे नोकरीमध्ये काम आहेत असे याकडे अट्रॅक्ट होते. याचं कारण म्हणजे परसिस्टंटचे आनंद देशपांडे यांच्याबरोबर वारंवार माझ्या संवाद झाला होता आणि त्यांनी बऱ्याच वेळा मला सुचवलं होतं की आमच्या इथे बरेच जे इंडस्ट्रीमध्ये लोक आहेत त्यांना काही गोष्टी करायच्या असतात, दे आर नॉट इंटरेस्टेड इन डिग्री. आमचा एखादा विद्यार्थी आहे तो IT मध्ये चांगला आहे पण त्याला आर्किओलॉजीमध्ये 10 क्रेडिट करायचे, तर तो 10 क्रेडिट त्याला ज्या आवडीचे जे आहेत ते त्याला जर सवलत मिळाली आणि त्याचं सर्टिफिकेशन जर प्रत्येक विद्यापीठाने किंवा ज्या ज्या विद्यापीठाच्या अंतर्गत कोर्सेस चालतात त्यांनी जर दिलं तर मला असं वाटतं की ही संख्या फार वाढू शकेल. दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला
की पठडीच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन कोर्सेस आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. आणि त्या संबंधी आपण विचार केला पाहिजे की आपले जे काय BA BCom चे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी आणण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. एक उदाहरण म्हणून सांगतो की मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स यांच्या माध्यमातून एक नवीन प्रोग्राम वर आलेला आहे, मिशन मौसम म्हणून. आपल्याकडे बेसिकली क्लायमेटचं जे प्रेडिक्शन आहे, पावसापासून इतर अनेक गोष्टी, हे तितकंसं बरोबर येत नाही. याची कारणं अनेक आहेत की ही भयंकर कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे. युरोप आणि अमेरिकेमध्ये या गोष्टी चांगल्या पद्धतीने होतात कारण पॅरामीटर्स ज्याच्यामध्ये जे इन्व्हॉल्ड आहेत ते कमी आहेत. याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन आपल्याकडे खूप आहेत आणि त्यामुळे अशा संबंधितले कोर्सेस आपण निर्माण करू शकू का, जसं क्लायमेट चेंज अँड ऍक्शन. आता एन्व्हायरमेंट डिग्री प्रोग्राम याच्यामध्ये आपण करू शकू का. आणि हे करत असताना मिनिस्ट्रीची इन्व्हॉल्वमेंट आपल्याला करून घेता येईल का, सेंट्रल मिनिस्ट्रीची. काही प्रोग्राम बेसिकली मी पुणे विद्यापीठात कुलगुरू होतो आणि त्यामुळे सांगू शकतो की बायो इन्फॉर्मॅटिक्स डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये मास्टर्स कोर्स हा संपूर्ण स्पॉन्सर्ड बाय मिनिस्ट्री ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे. किंवा दुसरा बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे, त्याच्यामधला मास्टरचा प्रोग्राम तो संपूर्ण स्पॉन्सर्ड, म्हणजे विद्यार्थ्यांना स्टायपेंड पासून सगळ्या गोष्टी दिल्या जातात. शिक्षकांचं मानधन सुद्धा हे संपूर्ण मिनिस्ट्रीकडनं येतं. अशा नाविन्यपूर्ण गोष्टी आपण काही करू शकू का, जेणेकरून आणखीन चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी आपण अट्रॅक्ट करू शकू. तिसरी जी गोष्ट सांगितली ॲक्रेडिटेशनच्या बाबतीत, परिस्पर्श सारख्या योजनेच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना प्रेरित केलं आणि संख्या वाढली. आता आपल्याला माहितीये की त्याच्या मागच्या शुक्रवारी मी स्वतःच NAAC मध्ये जे रिफॉर्म्स येऊ घातलेले आहेत, ज्याच्यामध्ये बेसिकली बायनरी ॲक्रेडिटेशन येते. आणि मला असं वाटतं की बायनरी ॲक्रेडिटेशन प्रोसेसमध्ये यावं, जेणेकरून जी काही रॅट रेस जी आतापर्यंत चालली होती की A+ आणि त्याच्यासाठी मग खर्च आणि पैसा ह्याचा विचार न करता तुमच्या क्रेडेन्शियल्सवर बेसिकली ॲक्रेडिटेड, नॉन ॲक्रेडिटेड ह्या दोनच गोष्टी राहणार आहेत. आणि ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सुविधा ज्या आणल्या जाणार आहेत की इव्हन व्हिजिट सुद्धा आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने करणार आहे. डेटा जो आहे तो वन नेशन वन प्लॅटफॉर्म अशा पद्धतीने आपण आणतोय. त्यामुळे मला असं वाटतं की उच्च शिक्षणामध्ये अनेकविध नवीन गोष्टींचा समावेश होतोय आणि जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं आकर्षण त्याच्याकडे व्हावं. दुसरी गोष्ट, नुसता जसं सर म्हणाले की GR नुसता वाढून चालणार नाही, त्यांची एम्प्लॉयबिलिटीच्या दृष्टीनं सुद्धा, एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंटच्या दृष्टीनं नवीन प्रोग्राम येणं आणि ज्याच्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं काम करणं आणि थोडक्यात म्हणजे करिक्युलर एनरिचमेंट जे आहे त्याच्या पद्धतीने त्याच्यावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. जे मला असं वाटतं की टेक अवे म्हणून या आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला जी सूचना शिर्के सरांनी केलेली ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. महास्वयंचा जो प्रयोग आहे त्या महास्वयंच्या माध्यमातून विद्यार्थी अट्रॅक्ट होते आणि ऑनलाईन मध्ये बेसिकली जर जायचं असेल आणि तो एक विद्यापीठांच्या दृष्टीनं सुद्धा रेव्हेन्यू म्हणून त्याच्याकडे बघितले पाहिजे. जेव्हा सातत्याने आपण म्हणतो की आपल्याकडे पैसे कमी होत आहेत, हे होत आहेत, तर त्या दृष्टीने सुद्धा ते एक आकर्षक मॉडेल आहे की चांगल्या पद्धतीचे ऑनलाईन कोर्सेस, कदाचित प्रत्येक विद्यापीठाला त्याची मान्यता मिळणार नाही, पण ज्यांना मिळालेली आहे अशी 2 विद्यापीठ एकत्रित येऊन अशा पद्धतीने काम करू शकतात, ज्यांच्या माध्यमातून MBA सारखा प्रोग्राम असेल किंवा आणखीन बरेच असे डेटा सायन्स आहे, त्याच्यामध्ये बिझनेस अनालिटिक्स सारखे कोर्सेस आहेत. आणि कसं होतं की प्रायव्हेट एजन्सीपेक्षा जेव्हा विद्यापीठाचं सर्टिफिकेशन येतं त्याला जास्त व्हॅलिडिटी असते आणि त्यामुळं इथे कोलॅबोरेशन जे पाहिजे ते अशा विद्यापीठांचं पाहिजे. का मगाशी सरांनी सांगितलं की 5 विद्यापीठांना ऑनलाईन कोर्सेस करण्याची परवानगी आहे, ज्याच्या माध्यमातूनच महास्वयंचा प्रयोग होते. आणि ती 5 विद्यापीठे कोण आहेत आपल्याला त्यांनी सांगितले की शिवाजी विद्यापीठ आहे, मुंबई आहे, पुणे आहे आणि त्या व्यतिरिक्त YCMU आहे, SNDT आहे. तर यांच्याबरोबर कोलॅबोरेशन मध्ये तुमच्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या एकत्रित येऊन आपण असे काही कोर्सेस कंबाईनली फ्लोट करू शकू का, आणि जे आता NEP मध्ये आपल्याला शक्य पण आहे की ज्याचं जॉईंट सर्टिफिकेशन सुद्धा आपण करू शकतो. तर मला असं वाटतं की ह्या ज्या संधी आपल्याला नव्यानं उपलब्ध करून घेतलेल्या आहेत, दिल्या गेलेल्या आहेत, त्याचा पुरेपूर फायदा प्रत्येक विद्यापीठाने करणं गरजेचं आहे, घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं आजचा हा जो संवाद होता हा अत्यंत महत्वाचा होता असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा या सह्याद्री संवादच्या माध्यमातून हा जो काही नवीन उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल डायरेक्टर हायर एज्युकेशन, आपलं महाराष्ट्र सरकारचं जे डिपार्टमेंट त्यांचं मनस्वी अभिनंदन करतो.
आणि सातत्यानं दर शुक्रवारी, आणि ही कंटिन्युअस मालिका आहे, पुढच्या शुक्रवारी आणखीन कोणती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ऐकायला मिळेल. मराठीसारख्या भाषेतून आज शिक्षण देणं गरजेचं आहे. मातृभाषेमध्ये शिक्षणाच्या संबंधित गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. आपले काही इंजिनिअरिंगचे कोर्सेस आपण मातृभाषेमध्ये आणू शकतो का? विशेषतः पुणे विद्यापीठामध्ये पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेज हा प्रयोग केलेला आहे. आणि मला आनंद वाटतो की 4थ्या वर्षामध्ये ती मुलं येतात आणि 60 ते 70% मुलांचं प्लेसमेंट ऑलरेडी झालेलं आहे. आणि त्या दृष्टीने आपणही उपयोग करून घेतला पाहिजे. आणि काही कोर्सेस जे टेक्निकल आपल्या विशेषतः खेड्यातल्या विद्यार्थ्यांना मराठीच्या माध्यमातून जर आपण उपलब्ध करून दिले तर तोही एक अट्रॅक्शनचा पॉइंट ठरू शकेल की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षणामध्ये आणण्याच्या दृष्टीनं. सो तोही आपण उपयोग करून केला पाहिजे. पण मराठी करत असताना मराठी संबंधी आपल्याला माहिती असली पाहिजे आणि मराठी कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये काय प्रगती झालेली आहे, आज त्याला विशेष दर्जा मिळालेला आहे अभिजात भाषेचा, तर त्या दृष्टीनं मराठीकडे आपण पाहणं ते गरजेचं आहे. आणि त्या संबंधातले काही लेक्चर्स किंवा काही संवाद येऊ घातलेले आहेत. मला खूप आनंद आहे की या संवादाच्या माध्यमातून आपलाही कनेक्ट वाढत निघालेला आहे. पठडीबद्ध फक्त शिक्षकांना इथे आणून संवाद न करता अनेकविध आणखीन काही चांगल्या लोकांना आपण याच्याशी कनेक्ट करू शकणार आहे. आणि ज्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की देवळणकर सर अत्यंत प्रभावीपणे काम करतायत. पुन्हा एकदा या सर्व कार्यक्रमानिमित्त आज आपण एकत्र आलो त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एकदा शिर्के सरांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. माझा आवाज धन्यवाद करमळकर सर. आपण आपल्या सगळ्याच कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असतात आणि आपण अत्यंत महत्वाचे इन्साइट्स या माध्यमातून देत असतात. करमळकर सरांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे की उच्च शिक्षणामध्ये मातृभाषा म्हणजे मराठी भाषेचा उपयोग हा अधिकाधिक वाढला पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चा एक महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्देश असा आहे की उच्च शिक्षणामध्ये मातृभाषेचा वापर हा अधिकाधिक कशा पद्धतीने होता येईल या दृष्टिकोनातनं पुढच्या काळामध्ये काही महत्वपूर्ण व्याख्यानांचं आयोजन आम्ही करणार आहोत आपल्या सह्याद्री व्यासपीठाच्या अनुषंगाने. आणि त्यावरती आपल्या हायर एज्युकेशनच्या फील्डच्या बाहेरचे पण काही लोक की जे ह्या महत्व आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितात ते पण आम्हाला सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना देखील आपण आपल्या व्यासपीठावरती आणणार आहोत. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी माननीय शिर्के साहेबांनी वेळ दिला. त्यांनी अत्यंत उत्तम प्रेझेंटेशन केलंय. मला सारखे SMS पण सुरू झाले आहेत. मी त्यांचा अत्यंत मनपूर्वक आज या ठिकाणी आभार मानतो. त्यांची सगळी टीम या ठिकाणी कुलगुरू कुलसचिवांपासून त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातनं आपल्या अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आवर्जून उपस्थित आहेत. मुंबईच्या होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कामत सर हे आवर्जून आहेत आणि त्यांनी आता आम्हाला SMS पण केलाय की संपूर्ण प्रेझेंटेशन पण त्यांना खूप आवडलेलं आहे. त्याचप्रमाणे स्टिअरिंग कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष करमळकर साहेब, स्टिअरिंग कमिटीचे सर्व सदस्य आहेत, आमचे उच्च शिक्षणाचे सर्व सहसंचालक, तंत्र शिक्षणाचे सहसंचालक, संचालक टेक्निकल एज्युकेशन आहेत. त्याचप्रमाणे राज्यातनं अनेक प्राचार्य आज मला या ठिकाणी जॉईन झालेले दिसतात. टीचिंग आहे, नॉन टीचिंगचे प्रतिनिधी, अनेक विद्यार्थी पण आज जॉईन झालेले आहेत. मी आपल्या सगळ्यांचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक आम्ही आभार मानतो. आणि पुन्हा एकदा पुढच्या शुक्रवारी एक नवा विषय आणि एक नवे तज्ज्ञ घेऊन आम्ही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो. एक छोटी आठवण पुन्हा एकदा करून देतो. उद्या सकाळी 11 वाजता प्रश्न तुमचा उत्तर आमचं हा जो अभिनव उपक्रम हा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने सुरू केलेला आहे. NEPच्या संदर्भात तुम्हाला असलेले सर्व प्रश्न आपण उघडपणे आणि कोणतेही हेजिटेशन शिवाय आपण विचारा आणि आमचे 10 एक्सपर्ट्स त्याला उत्तरं देतील. उद्या 11 ते 12:30 या दरम्यान आहे. सर्व सहसंचालकांनी या संदर्भातली लिंक आपल्याला फ्लोट केलेली आहे. कृपया जॉईन करा. आम्ही सगळेजण जॉईन करणार आहोत.